नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी अतिशय जलद आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक उमेदवारांपर्यंत जे शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांच्यापर्यंत माहिती मिळावी यासाठी चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. शिक्षक भरतीचा शिक्षण क्षेत्रातील सर्वात आत्म्याचा विषय झालेला नवीन शैक्षणिक धोरण या अनुषंगाने नवीन संच मान्यता जी की 15 मार्च 2024ला शासन निर्णय आला, त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा न्यायनिवाडा त्या ठिकाणी सुरुवात आहे. त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र शासनाने नवीन संच मान्यता धोरण लागू केल्याच्या नंतर बरेच त्याच्यावर आंदोलनं झाली, शिक्षकांची आंदोलनं झाली, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा विरोध केला आणि काही संस्थाचालक म्हणा किंवा काही शिक्षक संघटना त्या ठिकाणी मुंबई हायकोर्ट किंवा उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जवळपास 17 प्रकारच्या याचिका त्या ठिकाणी रिपिटिशन्स पडल्या आणि त्यानंतर त्यांचा निकाल लागला. तो निकाल जो आहे तो शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे, कुठेही RTEचं उल्लंघन होत नाही अशा प्रकारे शासनाच्या निर्णयाच्या बाजूने लागला आणि शिक्षकांच्या विरोधामध्ये तो निकाल लागला. त्यानंतर काही संस्थाचालकांनी मिळून किंबहुना अनेकांनी त्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मुंबई हायकोर्ट असो किंवा उच्च न्यायालयाच्या कोर्टाचा लागला निकाल सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्याच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक महामंडळ जे आहे त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करून सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी चॅलेंज केलं आणि त्यावर न्यायनिवाडा सुरू आहे. आता त्यावर न्यायनिवाडा होत असताना न्यायमूर्ती आलोकजी आणि न्यायमूर्ती नरसिम्हा पीठाने जे आहे ते काल राज्य शासनाला त्या ठिकाणी नोटीस बजावलेली आहे. या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे, शिक्षण आयुक्तांना त्या ठिकाणी कारणे दाखवायची नोटीस दिलेली आहे. कशा पद्धतीने हा निकाल जो आहे किंवा कशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे या संदर्भामध्ये नोटीस दिलेली आहे. मूळ विद्यार्थी पटांच्या संख्येमध्ये कसा बदल केला असं त्या ठिकाणी जे निष्कर्ष आहेत ते नमूद केलेलं आहे आणि बदल केला तर या कमी पटांच्या शाळा ज्या आहेत बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि एकाच शिक्षकावर कमी पटांच्या शाळेवर एक शिक्षक असल्यामुळे आणि त्या ठिकाणी एकाच शिक्षकावर प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे असे निर्देशनं जे आहेत सुप्रीम कोर्टाने नोंदवून तात्काळ जी नोटीस आहे शिक्षण आयुक्तांना राज्य शासनाला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि या निकालामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हा निर्णय जो आहे नवीन संच मान्यता धोरणेचा तो शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये आहे. याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांचंही नुकसान होणार आहे आणि विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी न्यायनिवाडा नोंदवून कमी पटांच्या शाळा बंद करण्याचं किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि शिक्षकावर प्रचंड ताण येणार आहे आणि वस्ती तांड्यावरच्या जे काही शिक्षण आहे ते दुर्लक्षित होणार आहे आणि त्यापासून वंचित राहणार आहेत. अशा पद्धतीचं परस्पर कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही बदल केला आहे या अनुषंगाने नोटीस बजावलेली आहे. आता राज्य शासनाकडून कशा प्रकारे त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट सादर करण्यात येईल, शपथपत्र सादर करण्यात येईल, कशा पद्धतीनं उत्तरं देतील सुप्रीम कोर्टामध्ये, आता हे बघायचं मात्र नक्कीच एक उत्सुकता लागलेली आहे. कारण हे राज्य शासन त्या ठिकाणी उच्च न्यायालय त्या ठिकाणी राज्य शासनानं मांडलेल्या शपथपत्राला नक्कीच त्या ठिकाणी शासनाची बाजू योग्य आहे असं जरी म्हटलं असलं तरी सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी कशा पद्धतीनं यांच्या मांडलेल्या शपथपत्राला, मांडलेल्या उत्तराला, दिलेल्या तक्रारीला कशी उत्तरं देतात हे बघण्याची मात्र आता एक कुतूहल असणार आहे. कारण हा सरळ न्यायनिवाड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली नोटीस बजावली आणि जी काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत तेच मुद्दे किंबहुना अनेक शिक्षकांनी
अनेक शिक्षक संघटनांनी, अनेक शिक्षण तज्ज्ञांनी, तमाम महाराष्ट्रातल्या भावी शिक्षकांनी सुद्धा तीच प्रश्न, मनातली खदखद जी आहे त्या ठिकाणी उपस्थित केली होती. किंबहुना त्या ठिकाणी जेव्हा पावसाळी अधिवेशन होतं मुंबईमध्ये, तेव्हासुद्धा या निर्णयामध्ये लवचिकता आणून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या ठिकाणी जी पटाची संख्या आहे ती कमी करून किंवा पटांची संख्या जास्त दाखवून शिक्षकांची संख्या कमी करण्याचा हा हट्टास जो आहे तो कसा योग्य आहे हे तक्रार करून त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे की हे कसं योग्य आहे याचेसुद्धा उत्तर मागितलेले आहेत. त्यामुळं हा निर्णय नक्कीच एक दिलासा देणारा असण्याची दाट संकेत आहेत. राज्य शासनाने शपथपत्र मांडल्यावर, उत्तर दिल्यावर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय म्हणते हे बघण्यासारखं असणार आहे. किंबहुना त्या ठिकाणी एक नवीन संजीवनी आता महाराष्ट्रातल्या अनेकांना, शिक्षण तज्ज्ञांना, भावी शिक्षकांना त्या ठिकाणी मिळालेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये नक्कीच जे राज्य शासनाने न्यायनिवाडा केला आहे त्याच्या विरोध, अर्थात राज्य शासनाने घेतलेला निर्णय हे चुकीचा आहे असा न्यायनिवाडा येण्याची दारं जी आहेत, ते संकेत जी आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध होताना आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून दिसत आहे. नक्कीच हे शपथपत्र मांडल्यावर काय निर्णय येते हे बघण्यासारखं असणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सुप्रीम कोर्टामध्ये काय होईल यावर त्या ठिकाणी जसाही न्यायनिवाडा होईल तसं तुम्हाला आपण अपडेट करूया. नक्कीच एक संजीवनी त्या ठिकाणी प्राप्त होण्याची दाट संकेत आहेत. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्समध्ये सांगा आणि त्या समस्या मी वाचेल, नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संदीप कांबळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलची लिंक असेल, तिथे जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी छोट्या मोठ्या व्हिडिओजवर आपण माहितीवर व्हिडिओ बनवत नाही, तर त्या ठिकाणी परिपत्र, मॅसेज वगैरे तुम्ही बघून त्या ठिकाणी आपल्यासोबत संपर्कात राहणार. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.